पुढील चेंडू समीर यांचा सामना करतील यश. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न मिडॉनच्या दिशेने ये गच्चा क्षेत्ररक्षण गच्चा आहे. त्या दरम्यान 4 धावा. सामना संपलेला आहे. अनिकेत दादा जगताप यांनी हा सामना जिंकलेला आहे. छावा टीमचा कर्णधाराला शेवटची विनंती आहे. आता जर ते 2 मिनिटात जर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आले नाही टॉस साठी तर 1 ओव्हर तुमचा कमी करण्यात येईल. अभिजित चला कर्णधार छावा टीम पळत या धावत या चला. आणि या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ठरले आहेत रोहन चौगुले. त्यांनी शेवटचा षटक टाकत असताना 1 धाव देऊन 2 विकेट घेतल्या. त्यातला 1 रनआउट झालेला आहे आणि 1 बोल्ड केलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी. पुढील मॅचचा टॉस सागरभाऊ कुसाळकर यांच्याकडून होणार आहे. तरी दोन्ही टीमचे कर्णधार लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. अभिजित पळत धावत ये. रोहन चौगुले लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावे ही विनंती. धावत या धावत. मॅन ऑफ द मॅच. पुढील मॅचचा टॉस होत आहे सागरभाऊ कुसाळकर यांच्याकडून छावा आणि रावण या 2 टीम दरम्यान. टॉस जिंकला आहे रावण टीम यांनी आणि टॉस जिंकून पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी योगेश मामा विटकर याला विनंती करतो. त्यांनी रोहन चौगुले याला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीर हा पुरस्कार द्यावा. उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे रोहन यांनी. यूट्यूब लाईव्ह वाले मॅन ऑफ द मॅच. चला रावण टीमने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. आणि या दरम्यान मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आलेला आहे योगेश भाऊ विटकर यांच्याकडून रोहन चौगुले यास. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. उशीर केला तर पेनल्टी लागेल 5 धावांची. रावण टीमला सांगण्यात येत आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घेणे.